सातारा जिल्ह्यामध्ये दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे। यातील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। तब्बल 2.5 वर्षांनंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे। दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयामध्ये एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। आपण पाहतोय कोरोनाने सातारा जिल्ह्यामध्ये आता शिरकाव केलेला आहे। कोरोनाचे रुग्ण सातारामध्ये सापडलेले आहेत। दोघांना कोरोनाची लागण झाली आहे। कोविडचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये थोडासा वाढत आहे। सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की कोणीही घाबरून जाऊ नये, कारण आपण कोविडमध्ये एक पहिली वेव्ह असेल, दुसरी असेल, तिसरी असेल यामध्ये काम केलेलं आहे आणि याची सर्वांना प्रतिकारशक्ती पण आलेली आहे। त्यासाठी आपण सर्वांना वॅक्सिनही पूर्वी दिलेलं होतं। त्यामुळे सर्वप्रथम कोणीही घाबरून जाऊ नये।